नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान 6च्या टूलकिट व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. आता आपण टूलकिटमधील अग्नी ह्या थीमॅटिक क्षेत्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अग्नी हे प्रामुख्याने ऊर्जा वापर, ऊर्जेची कार्यक्षमता आणि नूतनीकरणीय ऊर्जेच्या प्रचाराशी संबंधित आहे. मानव विकास हा पूर्णाने ऊर्जेवर अवलंबून आहे. ऊर्जेचा वापर हा शेती, वाहतूक, औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये केला जातो. भारत हा प्रचंड लोकसंख्या असलेला आणि ऊर्जेची वाढती मागणी असलेला देश आहे. साधारण 75% ऊर्जा ही निसर्गातून म्हणजे कोळसा, खनिज तेल यासारख्या पारंपरिक इंधनांपासून मिळवली जाते. सुमारे 85% कार्बन उत्सर्जन हे ऊर्जा क्षेत्रामधून होते. तसंच जीवाश्म इंधने जाळल्यामुळे वायू प्रदूषण देखील होते. यामुळे वातावरणीय बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. सामाजिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचं समतोल साधण्यासाठी आपल्याला पर्यावरणपूरक म्हणजेच अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वाटचाल करणं आवश्यक आहे. अक्षय ऊर्जा स्रोत प्रदूषणविरहित, किफायतशीर आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करणे सहज शक्य आहे. भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने ऊर्जेच्या वापरासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजना ऊर्जा सुरक्षितता, ग्रामीण विकास आणि हरित भारत घडवण्यास मदत करतात. माझी वसुंधरा अभियानात अग्नीसाठी एकूण 1500 गुण आहेत. पहिलं इंडिकेटर आहे 4.1 नुसार नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोत आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाबाबत प्रसार व प्रचार. 200 गुण. नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोत प्रदूषणविरहित असतात. हे ऊर्जा स्रोत निसर्गात अक्षय स्वरूपात असतात. याचा वापर करणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असते. जीवाश्म इंधनाचा पूर्वापर चालत आलेला वापर पर्यावरणावर घातक परिणाम करतो. त्यामुळे यांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती उपक्रमांद्वारे ऊर्जा बचत, ऊर्जा संवर्धन आणि अक्षय ऊर्जेच्या वापराची माहिती दिली पाहिजे. या उपक्रमांमध्ये अक्षय ऊर्जा प्रदर्शन, कार्यशाळा, शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धा इत्यादी उपक्रमांद्वारे अक्षय ऊर्जा स्रोतांचे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती उपक्रम राबविणे गरजेचे आहे. आजच्या घडीला वाढत्या प्रदूषणामुळे व जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण जग निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन नेट झिरो कार्बन एमिशन्स या दिशेने पावली उचलत आहे. आपण जी कार्बन हवेत सोडतो तेवढाच कार्बन झाडं लावून स्वच्छ ऊर्जा वापरून कमी केल्यास नेट झिरो म्हणतात. या निर्देशकामध्ये नूतनीकरण योग्य ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या जनजागृती उपक्रमांच्या आधारे मूल्यमापन केले जाते. मूल्यमापन कार्यपद्धती. हा इंडिकेटर लो हँगिंग फ्रूट आहे, म्हणजे यात तुम्हाला सहजरित्या गुण मिळवता येतील. या इंडिकेटरमध्ये 4ही तिमाहीमध्ये तुम्हाला जनजागृती प्रचार व प्रसार करायचा आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला अक्षय ऊर्जेबद्दल प्रचार करायचे आहेत, ज्यात तुम्हाला नागरिकांना अक्षय ऊर्जा, त्याचे फायदे आणि सरकारांतर्फे देण्यात येणाऱ्या योजनाबद्दल सांगायचं आहे. ह्या इंडिकेटरमध्ये रिलेटिव्ह मार्किंग आहे. रिलेटिव्ह मार्किंग म्हणजे लोकसंख्यानिहाय गटांमध्ये सर्वात जास्त संख्या किंवा कामे करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्ण गुण मिळतील. त्याप्रमाणे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना गुण दिले जातील. यासाठी लागणारे दस्तऐवज: स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे आयोजित जनजागृती उपक्रमांची संख्या आणि नागरिकांच्या सहभागाचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहेत. जनजागृती उपक्रमांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करून ठेवायचे आहेत आणि तुमच्या समाज माध्यमांवर पोस्ट करावे. सादर केलेली माहिती किंवा कागदपत्रे चुकीची अथवा अवैध, खोटी आढळल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला स्पर्धेतून अपात्र केले जाईल. MIS भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने टूलकिटमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा. यामुळे MIS भरताना होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अर्ली बर्ड्सचे गुण मिळवणे सोपे होईल. पुढील इंडिकेटर आहे 4.2.1 हरित पथदिवे. 200 गुण. पथदिव्यांचा वापर हा रस्ते, सार्वजनिक जागा आणि पर्यटन स्थळे प्रकाशित करण्यासाठी केला जातो. हे दिवे संपूर्ण रात्र कार्यरत असल्यामुळे जास्त प्रमाणात विजेचा वापर करतात. विजेचा वापर करण्यासाठी पर्याय म्हणून HPS बल्बऐवजी LED बल्ब वापरल्यामुळे 80% ऊर्जा बचत होते आणि सौर पथदिवे वापरल्याने 100% ऊर्जा बचत होते. या निर्देशकाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व पथदिव्यांचे हरित पथदिव्यांमध्ये
LED आणि सौर रूपांतर करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मूल्यमापन केले जाते. मूल्यमापन कार्यपद्धती. स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेल्या एकूण पथदिव्यांपैकी LED पथदिव्यांची टक्केवारी किती आहे यानुसार गुण प्राप्त होतील. तसेच एकूण पथदिव्यांपैकी सौर पथदिव्यांची टक्केवारी किती आहे यानुसार गुण प्राप्त होतील. यासाठी लागणारे दस्तऐवज. स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण पथदिव्यांची संख्या, स्थानिक स्वराज्य संस्थेतील हरित पथदिव्यांची संख्या जतन करून ठेवा. ऊर्जा बचतीचा अहवालमध्ये दिवे बदलण्याआधीची व नंतरची वीज बिलाची प्रत सादर करायची आहे. आर्थिक प्रगती अहवाल सादर करायचे आहेत. नवीन सौर पथदिवे बसवण्यासाठी देण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशाची प्रत असणे आवश्यक आहे. पथदिवे बसवण्याआधी आणि नंतरची जिओ टॅग छायाचित्रे काढून सेव्ह करून ठेवायची आहेत. पुढील इंडिकेटर आहे 4.2.2 सार्वजनिक इमारतींवर अक्षय ऊर्जा प्रकल्प बसवणे. 400 गुण. अक्षय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मिती करताना हानिकारक हरितगृह वायू किंवा प्रदूषणकारी घटक उत्सर्जित होत नाहीत, ज्यामुळे वातावरण बदल रोखण्यास मदत होते. अक्षय ऊर्जेमध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा इत्यादींचा समावेश होतो. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त अक्षय ऊर्जा प्रकल्प बसवणं गरजेचे आहे. या निर्देशकामध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान सौर ऊर्जा आणि नूतनीकरण योग्य ऊर्जा स्थापनांच्या संचयी क्षमतेवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यमापन केले जाते. मूल्यमापन कार्यपद्धती. माझी वसुंधरा अभियान 6 मध्ये तुमच्या गावामध्ये जे काही सार्वजनिक इमारती जसं शाळा, हॉस्पिटल इत्यादी आणि सार्वजनिक सेवा पायाभूत सुविधा इमारती जसं MRF केंद्रे, STP आणि FSTP प्रकल्पे आहेत, त्यावर तुम्ही सौर प्रकल्प लावू शकता. तसेच या सर्व प्रकल्पांची क्षमता किलोवॅटमध्ये मेंटेन करायची आहेत. माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3, 4 आणि 5 दरम्यान बसवण्यात आलेल्या सौर प्रकल्पांची एकूण क्षमता किलोवॅटमध्ये जतन करून ठेवायची आहे. इथे अपकीप म्हणजेच जी कामे तुम्ही माझी वसुंधरा अभियान 6 पूर्वी केली आहेत त्याची नोंद व देखभाल करणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात बसवण्यात आलेल्या सौर वॉटर हीटरची क्षमता लिटर प्रतिदिनमध्ये जतन करून घ्यायची आहे. कार्यान्वित आणि कार्यरत तसेच ज्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांची निविदा मागवण्यात आली आहे त्यावर गुण आहेत. या सर्व सब इंडिकेटर्समध्ये रिलेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. यासाठी लागणारे दस्तऐवजे. सार्वजनिक आणि सार्वजनिक सेवा पायाभूत इमारतींचा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये अपलोड करायचा आहे. संकुलांमध्ये अक्षय सौर प्रकल्प बसविल्यामुळे ऊर्जा बचत अहवाल जसे की आधी आणि नंतरचे वीज बिल, सौर प्रकल्प असणारे छत किंवा सौर प्रकल्प सादर करायचे आहे. सर्व नूतनीकरण योग्य ऊर्जा प्रकल्पांसाठी व अक्षय ऊर्जा सौर ऊर्जा वगळून प्रकल्पांसाठी कार्यारंभ आदेश जतन करून ठेवायचे आहे. सौर प्रकल्पांचे आणि अक्षय ऊर्जा सौर ऊर्जा वगळून प्रकल्पांचे आधी आणि नंतरचे जिओ टॅग केलेले छायाचित्र साईज 1 ते 2 MB काढून ठेवायचे आहेत. पुढील इंडिकेटर आहे 4.2.3 जैववायू प्रकल्प म्हणजेच बायोगॅस संयंत्रे अक्षय ऊर्जेचा स्रोत. गुण 300. बायोगॅस हा अक्षय ऊर्जा तसेच स्वच्छ ऊर्जेचा स्रोत आहे. जैवविघटनाद्वारे निर्माण होणारा वायू हा अक्षय ऊर्जा तसेच स्वच्छ ऊर्जेचा स्रोत आहे. जैवपचनाद्वारे निर्माण होणारा वायू प्रदूषणकारी नसतो, तो प्रत्यक्षात हरितगृह उत्सर्जन कमी करतो, म्हणजेच हरितगृह परिणाम कमी करतो. या प्रक्रियेत कोणतेही ज्वलन होत नाही, म्हणजेच वातावरणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन शून्य असते. म्हणून कचऱ्यापासून मिळणारा वायू ऊर्जेच्या स्वरूपात वापरणे हा जागतिक तापमान वाढीचा सामना करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. बायोगॅस निर्मितीमुळे तेल आणि कोळसा यांसारख्या जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होते. बायोगॅसचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांनी पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कसे कमी केले आहे हे या निर्देशकाद्वारे तपासले जाते व त्याप्रमाणे मूल्यमापन केले जाते. मूल्यमापन कार्यपद्धती. माझी वसुंधरा अभियान 6.0 दरम्यान बसविण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या बायोगॅस प्रकल्पांची संख्या जतन करायची आहे.
माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3, 4, 5 आणि 6 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसविण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या बायोगॅस प्रकल्पांची एकूण क्षमतेची घनमीटर प्रतिदिनमध्ये नोंद करून ठेवायची आहे. माझी वसुंधरा अभियानापूर्वी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2020 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसविण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या बायोगॅस प्रकल्पांची एकूण संख्या जतन करून ठेवायची आहे. यासाठी लागणारे दस्तऐवजे: माझी वसुंधरा अभियान 6.0 दरम्यान बसवलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या बायोगॅस प्रकल्पांच्या संख्येचा तपशील, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसविलेल्या व कार्यरत स्थितीत असणाऱ्या बायोगॅस प्रकल्पांची एकूण क्षमता म्हणजेच माझी वसुंधरा अभियान 6.0 पूर्वी बसविलेल्या बायोगॅस प्रकल्पांसह विहित केलेल्या एक्सेलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहे. माझी वसुंधरा अभियानापूर्वी आणि दरम्यान बसवलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या बायोगॅस प्रकल्पांच्या संख्येचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये सेव्ह करा. भौतिक आणि आर्थिक प्रगती अहवाल जतन करून ठेवायचे आहे. गुगल मॅपवर बायोगॅस प्रकल्पांचे स्थान आणि बायोगॅस प्रकल्पांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करून ठेवायची आहेत. पुढील इंडिकेटर आहे 4.2.4 सोलार किंवा सौर पंप 200 गुण. शेतामध्ये पाणी देण्यासाठी किंवा पाणी पुरवठा करण्यासाठी अशा पंपांचा वापर केला जातो. सौर पंपांना चालविण्यासाठी सौर ऊर्जेची आवश्यकता असते. वीज कपात, कमी व्होल्टेज, सिंगल फेज समस्येचे निराकरण होते. जे पारंपरिक पंप आहेत ते डिझेलवर चालतात, ज्याने प्रदूषण होतं, तसेच डिझेल महागही आहे. तर त्याच्याऐवजी सौर पंप वापरला तर त्याला डिझेलची गरज लागणार नाही. तसेच विजेची बचत होईल आणि वीज बिलात बचत होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रात सौर पंपांचा वापर कसा वाढविला आहे त्यानुसार या निर्देशकामध्ये गुणांकन केले जाते. मूल्यमापन पद्धती: माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान वैयक्तिक आणि सामुदायिक ठिकाणी बसवलेल्या सौर पंपांची संख्या. माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान नव्याने स्थापित केलेल्या सौर पंपाची क्षमता. माझी वसुंधरा अभियान 6 पूर्वी वैयक्तिक किंवा सामुदायिक ठिकाणी बसवलेल्या सौर पंपांची एकूण संख्या. माझी वसुंधरा अभियान 6 पूर्वी वैयक्तिक आणि सामुदायिक ठिकाणी स्थापित केलेल्या सौर पंपांची क्षमता. यासाठी लागणारे दस्तऐवज: माझी वसुंधरा अभियान 6 पूर्वी आणि दरम्यान बसवलेल्या सौर पंपांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये अपलोड करायचे आहेत. भौतिक आणि आर्थिक प्रगती अहवाल असणे गरजेचे आहे. वैध गुगल मॅपची लिंक आणि कार्यरत असणाऱ्या सौर पंपांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे काढून ठेवायची आहेत. कार्यरत असलेले सौर पंप मूल्यमापनासाठी विचारात घेतले जातील. अग्नी या क्षेत्रातील शेवटचा इंडिकेटर आहे 4.2.5 विकेंद्रीकृत सौर ऊर्जा संयंत्र 200 गुण. विकेंद्रीकृत सौर ग्रीड एकाच वीज स्रोतावरील अवलंबित्व कमी करतात, ज्यामुळे ऊर्जा पुरवठा अधिक विश्वसनीय आणि लवचिक बनतो. हे विशेषतः भारतातील दुर्गम प्रदेशांसाठी महत्त्वाचे आहे, जिथे पारंपरिक ग्रीड कनेक्टिव्हिटी आव्हानात्मक राहते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी नावाची एक अभिनव योजना जून 2017 मध्ये सुरू करण्यात आली, ज्यामध्ये 2 मेगावॅट ते 10 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर प्रकल्प कृषीप्रधान उपकेंद्रापासून 5 किलोमीटर क्षेत्रात स्थापित केले जाते. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी सौर ऊर्जेचा वापर करून स्थापित केलेल्या विकेंद्रीकृत सौर ऊर्जा संयंत्रांच्या आधारे मूल्यमापन केले जाते. मूल्यमापन पद्धती: माझी वसुंधरा अभियान 6.0 दरम्यान स्थापित केलेल्या विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्पांची क्षमता मेगावॅटमध्ये. तसेच माझी वसुंधरा अभियान 6.0 पूर्वी स्थापित केलेल्या विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्पांची क्षमता मेगावॅटमध्ये. यासाठी लागणारे दस्तऐवज: माझी वसुंधरा अभियान 6.0 च्या पूर्वी आणि दरम्यान स्थापित सौर प्रकल्पांचा तपशील, काम पूर्ण झाल्याच्या प्रमाणपत्राची प्रत, तसेच भौतिक आणि आर्थिक प्रगती अहवाल विहित केलेल्या एक्सेलमध्ये अपलोड करायचे आहेत. कार्यरत स्थितीतील विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प मूल्यमापनासाठी विचारात घेतले जातील. वैध गुगल मॅपची लिंक व कार्यरत स्थितीत असणाऱ्या विकेंद्रीकृत सौर प्रकल्पांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे अग्नी हा थीमॅटिक क्षेत्र आता समाप्त झालेला आहे. असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या YouTube, Instagram, Facebook पेजला फॉलो करा.
धन्यवाद.